Friends, welcome to you in my video channel. Today we are going to see very interesting poem Money in unit number 2.6. You know that or you might have seen a film Diwar. You know friends, Diwar is an iconic Hindi film and in it there are two characters, Vijay and Ravi. Vijay is rich and so he asks his brother Ravi that I have property, I have money, I have everything. What do you have? And Ravi replies very quietly that he has mother. So what do we learn from this example? We learn that money is important, but money is not essential. The poem Money help us to look at money and how it is connected to true happiness and false friends. Friends, I also shown you two or three pictures on the screen of mobile. What do you learn from these pictures? That there are two persons. One is very rich, another is a sweeper, is poor. The poor person is enjoying his life, he is very happy, and the person who is rich who is crying. And the third picture is given here of various notes. Notes of 10 rupees, notes of 2000 rupees, notes of 500 rupees. It means money. You know that today we say that in Hindi, पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदा से भी कम नाही. दीवार या चित्रपटाचं उदाहरण पाहिलं की तो जो विजय आहे तो त्या भावाला म्हणतोय की माझ्याकडे सगळं आहे, सर्व आहे आणि तुझ्याकडे काय आहे? आणि भाऊ रवी उत्तर देतोय की माझ्याकडे जरी पैसे नसेल पण माझ्याकडे आई आहे. म्हणजे रिलेशनशिप हा जो या कवितेचा मुख्य जो विषय आहे, रिलेशनशिप आणि पैसा. पैशाचं रिलेशनशिप कसं आपल्या नात्याशी आहे, आपल्या मित्रांशी आहे, हे या कवितेतून दिसून येतं आहे आणि त्या पैशाचे इफेक्ट्स आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला काही आईस ब्रेकर्स पाहिजेत. या ठिकाणी जे आईस ब्रेकर्स दिलेले आहेत, काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, ते आपल्याला महत्त्वाचे आहेत. कारण बोर्डाच्या परीक्षेला एक पर्सनल रिस्पॉन्स प्रश्न विचारला जाईल आणि त्यावेळेस आपल्याला आईस ब्रेकर जर आपण याची तयारी केली किंवा आपण प्रत्येक भागामध्ये जर आईस ब्रेकर्स चांगले पाहिले तर आपल्या त्या पर्सनल रिस्पॉन्स प्रश्नाची तयारी होते. म्हणून आपण सुरुवातीला पाहूया. तर पहिला या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पहिली ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस इन द क्लास इम्पॉर्टन्स ऑफ मनी. द वर्ल्ड गोज अराउंड द मनी. आपण म्हणतो की संपूर्ण जग पैशाभोवती फिरतं आहे. खरं आहे ते. की या ठिकाणी एक क्लू दिलेला आहे, वन इज डन फॉर यू. मनी इज यूज ॲज कॅपिटल इन बिझनेस. पैसा हा सर्वस्वी आहे, पैसा महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण त्याचा पैशाचा उपयोग विविध प्रकारे करतो. या ठिकाणी म्हटलं आहे की मनी इज यूज ॲज कॅपिटल इन बिझनेस. पैशाचा उपयोग कशासाठी करतो आपण? बिझनेसमध्ये करतो. आणि बिझनेसमध्ये कशासाठी करतो आपण? एक भांडवल म्हणून करतो. त्याचा अजून काय उपयोग आहेत? इट इज एसेन्शियल टू रन लाईफ. आपलं जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे. मनी इज नेसेसरी टू एन्जॉय द क्वालिटी ऑफ लाईफ. जर आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ जगायचं असेल, श्रीमंत जसं जगतात तसं जर जगायचं असेल आपल्याला, तर पैसा मग आवश्यक आहे. महत्त्वाचा आहे असं नाही, पण आवश्यक आहे. इट इज एसेन्शियल टू सेव्ह लाईफ इन अ केस ऑफ कोविड. आज पाहत आपण जो करोना आलेला आहे, तर आपल्याला जर आपल्या घरातील एखादी बाधित व्यक्ती जर आपल्याला हॉस्पिटलायझेशन करायचं असेल तिचं, तर पैशाशिवाय होत नाही. चांगल्या हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर पैसा अत्यावश्यक आहे. कारण आपल्याला
विचारतात तिथे की तुम्हाला डिपॉझिट करावं लागेल आणि डिपॉझिट हे पैशाचंच करावं लागतं. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण इम्पॉर्टन्स पाहिलेत. सेकंड ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. लेट अस सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द वेब. हिअर वेब इज गिवन. Some clues are also given. One is done for you, that how do we use or how do we spend money judicially. तर पैसा आपण कसा खर्च करतो. तर एक दिलेलं आहे, डोनेशन फॉर पुअर अँड नीडी. आपण गरिबांना, गरजूंना पैसा डोनेट करून आपण त्या पैशाचा उपयोग करू शकतो, खर्च करू शकतो. अजून काय कशा पद्धतीने करू शकतो. वी कॅन पेड पुअर स्कूल फीज. वी कॅन इन्व्हेस्ट वाईजली. वी कॅन also spend to support the patients who are in hospitals. तर या पद्धतीने आपण ज्युडिशियली पैशाचा उपयोग करू शकतो. तर थर्ड ॲक्टिव्हिटी आहे, मेक अ लिस्ट ऑफ द गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. तर वी आर ऑल्सो मेनी फ्रेंड्स. वी नो द क्वालिटीज ऑफ आवर फ्रेंड्स, बट what may be the good qualities? I think that our friend must be honest, our friend must be humble, नम्र असला पाहिजे, विनम्र असला पाहिजे. our friend must be helpful, आपल्याला तो जर कधी गरज पडली तर तो हेल्पफुल असावा. our friend must be very simple, our friend must be down to earth, त्याचे जमिनीवर पाय असावे, वास्तवाशी तो संबंधित असावा. our friend must be gentle, तो जेंटल असला पाहिजे. our friend must be good motivator, our friend must be loving. तर आपले जो मित्र आहेत त्या मित्रामध्ये ह्या सर्व क्वालिटीज असायला हव्यात आणि ह्या चांगल्या मित्राच्या क्वालिटीज आहेत. नाव सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल एव्हिल्स. काय प्रश्न विचारला आहे की पैसा हा सर्व ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचं ती मूळ आहे. येस, आय ॲग्री विथ द स्टेटमेंट. मी असं म्हणतो आहे की मी या स्टेटमेंटशी सहमत आहे. आणि नेहमी बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये नेहमी आपण काय करायचं आहे, पॉझिटिव्हली उत्तर द्यायची. बिकॉज इफ यू हॅव ग्रेट हंगर अँड लव फॉर मनी, जर तुम्ही खूप त्या पैशाबद्दल तुम्हाला जर आकर्षण असेल, प्रेम असेल, तर काय होतं, यू विल नॉट एस्टॅब्लिश गुड रिलेशनशिप विथ अदर्स. तर तुमचे संबंध चांगले राहत नाहीत. यू विल नॉट बी सॅटिस्फाईड, तुम्ही कधीच सुखी राहू शकत नाही. आणि सुख एकदा गेलं की सर्व आजार, सर्व व्याधी माणसाच्या मागे लागतात. आणि म्हणून मी असं म्हणतो आहे, ॲट द एंड इट विल क्रिएट बॅड इफेक्ट्स. पैशामुळेच वाईट इफेक्ट सुरू होतात. फॉर एक्झाम्पल, चायना, ही हॅड मेनी फ्रेंड्स, बट टुडे यू नो दॅट ही हॅड डिस्टॉर्टेड ऑल हिज good relationship with America, even India, Australia, and every. All are become enemies of China. तर यामध्ये पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड्स, गिव्ह रिझन्स. आता या ठिकाणी येस आणि नोमध्ये पाहिजे आहे. तर तुम्ही तुमच्या मित्राला पैसे उसने देऊ शकता का. वुड यू लेंड मनी टू युअर फ्रेंड्स अँड गिव्ह रिझन्स. आपण का पैसे देतो किंवा का देऊ नये, द्यावेत किंवा का नाही देऊ, तर दिले पाहिजेत. कारण का आपण असं म्हणतो, फ्रेंड इज इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. जो खरंच अडचणीत मदत करतो तोच खरा मित्र असतो. परंतु धोका काय असतो, लॉस ऑफ बोथ मनी अँड फ्रेंडशिप. धोका असतो की कधी कधी जर आपण पैसे दिले तर ते पैसे जातात आणि मित्रत्व पण तुटतं. सेकंड, अ मनी कॅन बी अर्न इन अ डे बट नॉट फ्रेंडशिप. आता आपण म्हणतो की पैसा दिला पाहिजे, उसना दिला पाहिजे. कारण पैसा आपण एका दिवसात कमवू शकतो, परंतु मित्रत्व नाही. परंतु धोका असा आहे, कांट सेट डेडलाईन फॉर रिपेमेंट. परंतु मित्रांना जर पैसे दिले आपण, तर त्यांना आपण ते घेण्यासाठी आपण विशिष्ट अशी डेडलाईन देऊ शकत नाही, विशिष्ट अशी वेळ देऊ शकत नाही. थर्ड आहे, ही ऑर सी इज अ ब्राईट स्टुडंट, होप्स टू स्टडी वेल अँड फाईंड जॉब. मित्रांनो, आपण कधी कधी पैसे द्यावे असे का वाटतात, कारण एखादा विद्यार्थी आहे, तो ब्राईट आहे, हुशार आहे, अपेक्षा करतो की तो अभ्यास करेल, जॉब मिळवेल. परंतु भीती असते लेंड करण्यासाठी, उसने देण्यासाठी. ही ऑर सी वेस्ट टाईम अँड मनी ऑन मूवीज अँड शॉपिंग.
असं वाटतं की त्याला जर पैसे दिले आपण तर तो मूव्हीज किंवा चित्रपट म्हणतो आपण त्याला किंवा शॉपिंग खरेदीवरती तो खर्च तर करणार नाही ना, आणि या भीतीपोटी आपण त्याला ते पैसे देत नाही. तर ह्या पद्धतीने आपण ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत आईस ब्रेकरमधील त्या पाहिल्यात. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कवी. तर कवीची जर आपण माहिती घेतली बरं, कारण ही माहिती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परीक्षेला जेव्हा ॲप्रिशिएशनचा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस आपल्याला कवीबद्दल त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर ही कविता विल्यम एच डेव्हिस यांनी लिहिलेली आहे. त्यांचा जन्म 1871 साली झाला होता आणि त्यांचं निधन 1940 साली झालं. विल्यम एच डेव्हिस वॉज अ वेल्स पोएट. तर एक वेल्स या प्रांतातील कवी होते. ही वॉज रायटर, ते लेखकही होते. ही स्पेंड सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रॅम्प. आता त्यांचं जे महत्त्वाचं जीवनातील महत्त्वाचा जे काही कालखंड आहे तो कालखंड त्यांनी एक भटका रिकामटेकडा असं म्हणून तो घालवला. और होबो. आता होबो एक युनायटेड स्टेट्समधील अमेरिकेतील एक टर्म आहे. त्याला आपण ट्रॅव्हलिंग वर्कर अशी म्हणतो आणि ही टर्म 1890 साली ती प्रचलित होती. आता होबोचा अर्थ होमलेस, ज्याला घर नाही असा, किंवा ट्रॅम्प भटका, किंवा एक मायग्रंट किंवा जो स्थलांतरित होतो सारखा, त्याला होबो अशी म्हणतात. मराठीमध्ये त्याला मवाली, भटका किंवा रिकामटेकडा असं म्हणतात. तर W.A. डेव्हिस spent significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. तर युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये यांनी ते भटकं जीवन घालवलं, व्यतीत केलं. ही बिकम अ पेडलर. पेडलर म्हणजे काय? फेरीवाला. अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. इंग्लंडमध्ये ते फेरीवाले बनले. त्यानंतर स्ट्रीट सिंगर म्हणजेच रस्त्याने गाणे गाणारे म्हणून ते प्रचलित राहिले. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ ऑनरिंग लाईफ, बरेच वर्ष ते फिरल्यानंतर, ही पब्लिश्ड हिज फर्स्ट व्हॉल्यूम. त्यांनी पहिला कविता संग्रह प्रसिद्ध केला आणि त्या संग्रहाचं नाव आहे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. तर त्या संग्रहाचं नाव आहे सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. व्हॉट इज अबाउट द पोएम. आता या कवितेबद्दल काय आपल्याला या ठिकाणी दिले पहा. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन. या कवितेत काय सांगितलं आहे की एक श्रीमंत माणूस आहे की ज्याला गरीब व्हावं वाटते. कशासाठी? टू फाइंड द रिअल हॅपीनेस. तर जीवनाचा खरा आनंद मिळण्यासाठी. इट इज वेन वी डू नॉट हॅव मनी ऑर हॅव लॉस्ट आवर मनी. आणि हे कधी होऊ शकतं? जेव्हा आपल्याकडे पैसेच नाही किंवा आपण पैसे गमावून बसलो आहे. वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी. त्यावेळेस आपल्याला समजतं की पैशाचं महत्त्व समजतं. जेव्हा आपल्याकडे पैसेच नसतात, वेन वी हॅव नो मनी or we haven't money, or if we have lost our money or property, we can realize that how money is very important or how money is necessary for us. At the end, the poet says that now he doesn't have money. या कवितेच्या शेवटी म्हणजे 5व्या कडव्यात म्हणतात, आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. ही हॅज ट्रू फ्रेंड्स. पैसे नाहीत पण खरे मित्र आहेत. दो दे मे बी फ्यू. पण ते किती आहेत? थोडेच आहेत. नाव लेट अस सी द टायटल ऑफ दिस पोएम. आय से दॅट द टायटल ऑफ दिस पोएम इज मेटाफोरिकल. मनी is a metaphorical title, and this title tells us the difference between the rich and poor. The rich people have a lot of money. They have many friends. But how do they enjoy their life? They do not enjoy life. They only work hard and they only collect money, but they enjoy the artificial happiness. Otherwise, there are poor people. What is the reality? That they do not have money. They have to do continuous work. They have few friends, but their friends are true, their friends are real. Otherwise, the rich people have also friends, but they are not true, they are false.
But the poor people who have few friends, who have no money, but their friends are real and they are enjoying true happiness. So I say that this is a metaphorical title. Now, friends, I am going to read this poem loudly. Please listen it. When I had money, money, oh, I knew no joy till I went forth. For many a false man as a friend came knocking all day at my door. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. Because a man is dead, I dared not speak to let this false word know. Much have I thought of life and seen, how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. So when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. When I had money, oh, my many friends proved all untrue, but now I have no money, oh, my friends are real, though very few. A very simple poem. Now see that. The words are very simple. The poet is narrator, the poet is speaker here. Poet has used the real experienced and he is telling us his own experience through this narration. What is the poetic style? आपण प्रश्न येतोच ॲप्रिशिएशनमध्ये प्रश्न विचारतो. स्टाईल ऑफ द पोएम, लँग्वेज ऑफ द पोएम. So what is the style? Narration, narrative. The poet is the poet. This poem is written in a narrative style. And what is about the language? The language is very simple. You can easily understand the poem. Then what is the rhyme scheme of this poem? या कवितेचा यमक काय? तर ABCB हा या कवितेचा यमक आहे. महत्त्वाच्या गोष्टी आहेत. Now see the first stanza. When I had money, oh, कवी काय म्हणतात पहा. नवीन कवींनी त्यांचं जे काही जीवन आहे पास्ट आणि प्रेझेंट ह्या दोन्ही जीवनाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. कवी म्हणतात की माझ्याकडे जेव्हा खूप पैसा होता, मनी खूप पैसा होता, आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर, परंतु मला आनंद घेताच आला नाही. मी आनंद अनुभवलाच नाही. आय न्यू नो जॉय. कवीला त्या पैशाचा उपयोग करताच आला नाही. किती दिवस करता नाही आला, किती दिवस त्यांना आनंद घेता आला नाही. टिल आय वेंट पुअर, गरीब होईपर्यंत ते म्हणतात की मी पैशाचा आनंद घेतलाच नाही. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड, कारण कवी म्हणतात की मला जे काही मित्र लाभले होते ते फॉल्स होते, ते खोटारडे होते, ते खरे नव्हते, आणि म्हणून केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर, ते रोज माझ्या दरवाजा ठोठवायचे. म्हणजेच काय की रोज मला ते माझ्याकडे यायचे आणि रोज आल्यानंतर ते मला तुझे मित्र आहोत असे ते भासवायचे, आणि मी काय करायचं, ते पैसा लपून ठेवायचो. मी त्यांना तो पैसा माझ्याकडे जो आहे त्याबद्दल मी त्यांना कधी सांगत नव्हतो. आणि म्हणून म्हणजे पैसा असूनही कवीला त्याचा आनंद घेता आला नाही. आणि म्हणून कवी म्हणतात, दुःखाने म्हणतात, या काय पहिल्या जो कडव्याचा जो टोन आहे तो सॅड टोन आहे, की ते म्हणतात की वेन आय हॅड मनी ओ, माझ्याकडे खूप पैसा होता, परंतु कवी म्हणतात की ही कुड नॉट एन्जॉय हिज ओन मनी. आणि सो या ठिकाणी पहा मित्रांनो की या ठिकाणी पहिल्याच ओळीमध्ये आय हॅड मनी ओ या पहिल्याच ओळीमध्ये 3 अलंकार वापरलेले आहेत. द पोएट हॅड डेकोरेटेड दिस पोएम विथ by using many figure of speeches, by using
many poetic devices. In the first line of this poem, the poet has used three figure of speeches. Had money, money, the words are repeated, and so the repetition figure of speech is used. रिपिटेशन नावाचा पुनरावृत्ती नावाचा अलंकार वापरलेला आहे. त्यानंतर मनी मनी ह्या दोन शब्दांचे पहिले जे अक्षर आहे, द फर्स्ट इनिशियल लेटर्स एम एम इज रिपीटेड हिअर प्लेझिंगली, सो इट इज alliteration. And now there is exclamation after O. The poet has exclaimed. It means poet has expressed his sadness, and so it is an exclamation figure of speech. So in this way, the poet had decorated this poem by using various poetic devices. So what we can say through this first stanza, the poet says that he had a lot of money, but he could not enjoy it until he became poor. He knew that all his friends were fake, untrue, and pretending that they were his friends. So he kept hidden from these unto friends, and he remained unhappy. He could not know how to enjoy the happiness. Though he had money, friends who were constantly visiting, it means knocking his door and pretending and telling him that, or claiming them that they were his friend, but the poet knew that they were fake. So he had hidden his own money. He could not tell about his money to them, and he could not enjoy his life, so he remained happy. And so in this way, the first stanza tell us the feelings of the poet, that he was very sad. Now see the second stanza. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow, because a man is dead, I dared not speak, let this false world know. कवी या कडव्यामध्ये स्वतःची तुलना एका छोट्या मुलाबरोबर करत आहे. कवी म्हणतात, देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स, मला एखाद्या लहान मुलासारखं वाटतंय. या ठिकाणी पहा, लाईक आणि ॲज असे दोन शब्द वापरून जर कम्पॅरिझन असेल, आपण त्याला सिमिली नावाचा अलंकार म्हणतो. तर कवीने कुणाबरोबर तुलना केलेली आहे? एका छोट्या मुलाबरोबर तुलना केलेली आहे. आणि कवी म्हणतात, देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट. कवी म्हणतात की मला एका छोट्या मुलासारखं वाटतंय की एखाद्या मुलाला ट्रम्पेट म्हणजे तुतारी द्यावी, पण कुणाचा मृत्यू झाल्यामुळे त्याला ती वाजवता येणार नाही असे सांगावे. तसे त्यांना वाटत असे, कवींना कसे वाटत असे की एखाद्या मुलाला तुतारी दिलेली आहे, पण कुणाचा तरी मृत्यू झाला आहे म्हणून त्याला तो आनंद व्यक्त करता येत नाही. आणि त्या छोट्या मुलासारखं या ठिकाणी कवीला वाटत आहे. आणि ते म्हणतात, बिकॉज मॅन इज डेड आय डिअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात की आपले मित्र म्हणवणाऱ्या लोकांकडून फसवणूक होण्याची त्यांना भीती वाटत होती, आणि म्हणून त्यांनी कधी पैशाबद्दल त्या लोकांना त्यांनी सांगितलं नाही. म्हणून या कडव्यामध्ये पहा की कवीने स्वतःची तुलना त्या छोट्या मुलाबरोबर केलेली आहे. आणि काय दुःख सांगायचं आहे की पैसा होता, परंतु त्या पैशाबद्दल मित्रांजवळ सांगता येत नव्हतं, कारण ते फॉल्स होते. आणि अशा पद्धतीने त्यांना पैसा असूनही, श्रीमंत असूनही त्या श्रीमंतीचा आनंद घेता आला नाही. In the second stanza, here the poet felt like a child. He had no freedom, who cannot blow the trumpet because someone has died. It means the poet had lot of money and wealth in his hand, but could not get real happiness by it. The poet was afraid of being cheated by those who could themselves his friend. So the poet had compared himself with a child who could not blow the trumpet because someone has died. आपल्याला माहिती आहे, एखादं कोणाचं निधन झालं
तर आपण त्यावेळेस आनंद नाही व्यक्त करू शकत. तर ती जी कंडिशन असते त्या लहान मुलांची, त्या पद्धतीने कवीची या ठिकाणी अवस्था झालेली. म्हणजे कवी श्रीमंत होता, कवीकडे सर्व काही होतं, पैसे होते, परंतु कवीला माहीत होतं की जे मित्र आहेत ते फॉल्स आहेत आणि यामुळे त्यांना त्याचा आनंद घेता आला नाही. त्याच्या कडव्यामध्ये ब्लो हा शब्द वापरलेला आहे. तर जेव्हा काही साऊंड एक्सप्रेस करत असतात तेव्हा त्याला ओनोमॅटोपोई अलंकार असं म्हणतात, आवाज सदृश्य अलंकार. आणि तो अलंकार या कवीने या ठिकाणी वापरलेला आहे. नाव सी द थर्ड स्टँजा. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन. कवी या ठिकाणी थोडं विचार करतायत की जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. द पोएट इज पॉन्डरिंग, द पोएट इज थिंकिंग हिअर. द पोएट सेज दॅट मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ, आय हॅव थॉट मच ऑफ लाईफ. अँड व्हॉट ही ऑब्झर्व, काय त्यांना निदर्शनास आले, काय त्यांनी पाहिलंय. ते म्हणतात की मी तेव्हापासून जीवनाचा खरं अर्थ समजून घेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत किंवा राहिलेत. आणि ते म्हणतायत की हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट. ते म्हणतात की ज्यांच्याकडे जास्त पैसे नाहीत, असे जे पुअर लोक आहेत, असे जे गरीब आहेत, ते लोक मनाने खूप निश्चित आहेत. दे आर एव्हर लाईट, they do not think about the money. Though they continuously work, but they do not think, they are not worried about the money, though they are poor. And how their wives do hum like bees. म्हणजे ते म्हणतात या ठिकाणी की त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदी असल्याचे त्यांना आढळून आले. आणि त्यांनी काय ऑब्झर्व केलं की जरी ते गरीब आहेत, मात्र त्यांच्या बायका मधमाशांसारख्या त्या गुणगुणत आहेत. गुणगुणणे म्हणजे त्या आनंदी आहेत. अँड अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. ते त्यांच्या कामाबद्दल कधी तक्रार करत नाही आहेत. जरी त्या मॉर्न टिल नाईट म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काम करत आहेत, म्हणजे ज्या कंटिन्युअसली त्यांना काम आहे, परंतु त्या कामातही त्या आनंदी आहेत. म्हणजेच या ठिकाणी अँटिथेसिस नावाचा अलंकार वापरलेला आहे, विरोधाभास. मॉर्निंग आणि नाईट. तर कवी या ठिकाणी म्हणतात की आता ते विचार करत आहेत आणि विचार केल्यानंतर, ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्यांना समजतंय की जरी गरीब लोकांना सातत्याने काम करावं लागतंय, तरी मात्र ते निश्चित आहेत आणि त्यांची कुटुंबही खूप आनंदित आहेत आणि ते आनंदाने जगत आहेत. सो इन द थर्ड स्टँजा, द पोएट हॅड बीन थिंकिंग डीपली to find real meaning of life, and at last he realized that poor man's life is very hard, but their heart fills with happiness. It means pleasant, it means light. Though they are very poor, but their hearts fills with happiness. And he has observed that though the poor people have not possessed much money, but they are light-hearted and their family life is very happy. Poor men are able to laugh easily, while rich people are worried. जे या ठिकाणी असं म्हणायचे कवीला की though they are light-hearted, though they have no money, but they are light-hearted, they do not take seriously. They think that, the poor people think that the money is not necessary. It is essential but not necessary, and that's why they get or they can get the real taste of life. So much have I thought and seen how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. In the fourth stanza, so when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. या चौथ्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतायत सो वेन आय हिअर दिस पुअर वन्स लाभ,
ते म्हणतायत की मी जेव्हा ही गरीब लोक हसताना पाहतोय, ते लोक आनंदाने पाहतोय, आनंदाचा उपभोग घेताना पाहतो. अँड सी द रिच वन्स कोडली फ्रॉन म्हणजे चिंता करत बसतात. आणि ही जी श्रीमंत माणसं आहेत ही विनाकारण चिंता करत बसतात. पुअर मॅन थिंक आय डिड नॉट गो अप, आणि म्हणून ते म्हणतात की गरिबांनी श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंतीचाच गरिबाचा अनुभव घ्यायला पाहिजे. त्यांना गरिबांना श्रीमंतीचा अनुभव घ्यायची काही गरज नाही आहे, परंतु जे सो मच ॲज रिच मेन कुड कम डाऊन, मात्र श्रीमंतांनी मात्र गरिबीचा अनुभव घेतला पाहिजे. कारण शेवटी या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती हीच आहे की जरी लोक गरीब आहेत मात्र ते खरे श्रीमंत आहेत, कारण ते आनंद घेत आहेत त्यांच्या जीवनाचा, ते चिंता करत बसत नाही आहेत. म्हणून या ठिकाणी परत अँटिथेसिस नावाचा अलंकार वापरला आहे, लाफ अँड फ्रॉन. म्हणजे पुअर पीपल्स आर लाफिंग, दे आर एन्जॉईंग देअर लाईफ, अदरवाईज द रिच पीपल्स आर वरीड बिकॉज दे आर ऑलवेज थिंकिंग हाऊ टू गिव्ह द safeguard to their property. And so, in this stanza, the poet says that the poor men are able to laugh easily, while the rich people are worried about the safeguard of their properties. There are various health problems. Though they work morning to night, and though they are continuously working, but they do not feel that they are sad. So in this stanza, there is a comparison between poor people and rich people again. And the poet says that, so the rich men need to become poor, it means come down to get the real taste of happiness. And poor people have no need to go up म्हणजे श्रीमंत होणे, अँड कम डाऊन म्हणजे काय, गरीब होणे. तर या ठिकाणी कवी म्हणतोय की गरीब लोकांना श्रीमंत होण्याचा काही गरज नाही आहे, कारण ते ऑलरेडीच श्रीमंत आहेत, ते ऑलरेडीच आनंदी आहेत. परंतु श्रीमंतांना मात्र आनंदी होण्यासाठी गरीब होणं आवश्यक आहे. आणि जो शेवटचं कडवं आहे ते पहा मित्रांनो, ते कवी काय म्हणतात पहा, वेन आय हॅड मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. ते म्हणतात परत, म्हणजे पहिल्या कडव्यामध्ये जे काही म्हटलेलं आहे तेच त्यांनी काय केलेलं आहे शेवटच्या कडव्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न, कारण खरंच दुःख तेच आहे. खरी या कवितेची सेंट्रल आयडिया ती हीच आहे, काय आहे की पैसा जेव्हा कवीकडे होता, ते म्हणतात की वेन आय हॅड मनी माझ्याकडे खूप पैसा होता, तेव्हा माझ्याकडे खूप मित्र होते. माय मेनी फ्रेंड्स, मेनी हा शब्द वापरलेला आहे, खूप मित्र होते. प्रूव्ड ऑल अनट्रू, परंतु ते कसे होते, अनट्रू होते, ते खरे नव्हते. आणि ते शेवटी म्हणतात बट नाव आय हॅव नो मनी, आज माझ्याकडे पैसा नाही आहे. हो, हे पण दुःख आहे की आज पैसा नाही आहे, परंतु माय फ्रेंड्स आर रियल. पण त्यात आनंद एक आहे की ते मित्र अनट्रू नाही आहे, ते रियल आहेत. दो दे आर व्हेरी फ्यू, ते जरी थोडे असतील. तर या कडव्यामध्ये पहा अनट्रू अँड रियल असे शब्द वापरलेले आहेत. या ठिकाणी परत अँटिथेसिस नावाचा अलंकार कवीने वापरलेला आहे. या प्रकारे मित्रांनो या कवितेमध्ये अलंकारांची बरसात केलेली आहे. थोडासा हा व्हिडिओ पाहताना पुस्तकाचा आधार घ्या, म्हणजे काय होईल, तुम्हाला ही कविता अधिक चांगली समजेल. आणि मित्रांनो अशाच प्रकारे माझे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ काय करत जा, सातत्याने पाहत चला. आणि पाहताना ऐकताना शांतपणे घरामध्ये जरी असाल किंवा कॉलेजात असाल तर ऐकताना मात्र पुस्तक जवळ ठेवा, म्हणजे परीक्षेला तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. थँक्यू.